कोविड-19 या महामारीमुळे शाळा होऊ शकल्या नाहीत. त्यासाठी शासनाने सिलेबस कमी केलेला आहे. तो कोणता सिलेबस कमी केलेला आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर त्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी या वर्गामध्ये कोणकोणता उदाहरणं कमी केलेले आहेत. सिलेबसमधील 25% एकूण सिलेबस कमी केलेला आहे आणि हा 25% सिलेबस फक्त 2020-21 या वर्षासाठीच उपयोगाचा आहे. तर त्यामुळं पाहू आपण की कोणता सिलेबस कमी केलेला आहे. पुढच्या वर्षी मात्र हा सिलेबस कमी केलेला नसेल हे मात्र लक्षात ठेवावं लागेल. तर आपण त्यामध्ये माहिती घेऊया. वर्ग 9वा यामधील पान क्रमांक 4 पर्यंत काही कमी केलेलं नाही. जो सिलेबस कमी केलेला आहे त्याला वेगळा कलर देण्यात आलेला आहे तुम्हाला ओळखू यावं यासाठी. तर पान नंबर 6 वरती पहा, समान संच जो घटक आहे त्यामधील उदाहरण क्रमांक 3 आणि 4 सोडून दिलेलं कमी करण्यात आलेलं आहे. सराव संच 1.2च्या आधीचा. त्यानंतर सराव संच 1.2 मधील पान नंबर 7 वरील प्रश्न चौथा आहे. त्यामध्ये 7 उदाहरणं आहेत. त्यामधील प्रश्न चौथ्यामधील उपप्रश्न 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा हे कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 8 वरती पहा, कृती दिलेली आहे. ती कृती पूर्णपणे कमी केलेली आहे. तुमच्या समोर दिसत आहे, तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर त्याच्याखाली काही उपसंच म्हणून दिलेले आहेत. उदाहरण 2 आणि उदाहरण क्रमांक 3 सोडून दिलेलं आहे. ते कमी करण्यात आलेलं आहे आणि हा सर्व सिलेबस फक्त या वर्षासाठीच कमी केला आहे 2020-21 साठी. त्यानंतर पान नंबर आपल्या 9 वरती एक कृती दिलेली आहे पहा तुमच्या पुस्तकामध्ये. त्या कृती पूर्णपणे कमी केलेली आहे. त्यानंतर उदाहरण काही संच दिलेले आहेत. त्यामध्ये चला चर्चा करूया. त्याच्यामध्ये खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, संच दिलेले आहेत, ते सुद्धा कमी केलेले आहेत. त्यानंतर विश्वसंच आहे. विश्वसंचामध्ये सराव संच 1.3 मधील प्रश्न 6वा तो स्टार केलेला आहे, जो आव्हानात्मक आहे. तो प्रश्न कमी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 7वा सुद्धा कमी केलेला आहे. त्यानंतर जाणून घेऊया संचावरील क्रिया. त्याच्यामध्ये कृती कमी केलेली आहे पहा. पान नंबर 12 वरती तुम्हाला समोर दिसत आहे. त्यानंतर कृती 2 ती सुद्धा कमी केलेली आहे. त्यानंतर पान नंबर 15 वरती आपल्याला रीत 2 ही कमी केलेली आहे. हे प्रश्न परीक्षेला येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पान नंबर 15 वरती सोडून दिलेलं रीत 2 आहे त्याच उदाहरणाची, तो नियम कमी केलेला आहे. त्यानंतर सराव संच 1.4 मधील प्रश्न 3रा आणि प्रश्न 4था कमी केलेला आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 पान नंबर संकीर्ण प्रश्नसंच संग्रह 1 मधील पान नंबर 17 वरील उदाहरण 6 हे कमी करण्यात आलेलं आहे या वर्षासाठी. त्यानंतर प्रश्न 7व्यामधील पान नंबर 18 वरील दुसरा जो प्रश्न आहे, x बरोबर x ही 80 ते 100 या दरम्यान मूळ संख्या आहेत. y बरोबर y ही 90 ते 100 मधील पिवळा कलर दिलेला दिसतंय तुम्हाला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 हे पूर्णपणे कमी केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 11व्याची जी कृती दिलेली आहे त्यामध्ये 1 आणि 2 कृती आहे ती पूर्णपणे कमी केलेली आहे. हे आपणास माहिती पाहिजे पान नंबर 18 वरील. त्यानंतर पान नंबर 21 वरील सराव संच 2.1 मधील जे प्रश्न पहिल्यामधील 4थं आणि 5वं उदाहरण कमी केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधील 4थं, 5वं,
प्रश्न तिसऱ्यामधील चौथं पाचवं हे उदाहरणं कमी केलेले आहेत, याची आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर पान नंबर 23 वरील कृती दिलेली आहे पहा. सर्वांकडे पुस्तकामध्ये आहे, हे पिवळ्या कलरचं केलेलं आहे, ते तुम्हाला लक्षात यावं म्हणून. तर कृती 1 पूर्णपणे कमी केलेली आहे. त्यानंतर पान नंबर 34 वरती एक कृती दिलेली आहे पहा. पान नंबर 34 वरती, त्या पान नंबर 34 वरील कृती पूर्णपणे कमी केलेली आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील जो 7वा प्रश्न आहे पान नंबर 35 वरचा, त्या 7व्या प्रश्नातील उपप्रश्न चौथा पाचवा प्रश्न 8व्यामधील चौथा पाचवा उपप्रश्न कमी केलेले आहेत. तर प्रकरण दुसऱ्यामधील जेवढे मी सांगितलेले आहेत तेवढे उदाहरणं कमी केलेले आहेत, फक्त या वर्षासाठीच आहेत, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण आता प्रकरण तिसरे पाहूया. प्रकरण तिसऱ्यामध्ये काय काय कमी केलेले आहे ते पाहू आपण. उदाहरणं कलर दिलेले आहेत तुम्हाला ओळखू यावं यासाठी. पान नंबर पहा 42 वरील रीत 2 आपलं विचार करूया म्हणून दिलेलं आहे, त्याखाली रीत 1 दिलेली आहे. तर रीत 2 भागाकाराची रेषीय पद्धत, तर ती पूर्णपणे कमी केलेली आहे, रीत 2. त्यानंतर सराव संच 3.2 मधील प्रश्न 6वा हा पूर्णपणे कमी केलेला आहे, तुम्हाला सर्वांना दिसत आहे. तर हा कमी केलेला आहे. त्याच्याखाली पान नंबर 44 वरती कृती दिलेली आहे पहा. खालील उतारा वाचा व चौकटीतील योग्य राशी लिहा व चर्चा करा. शिराळा गावी कोरडवाहू शेती करणाऱ्या गोविंदरावांची, तर ती कृती पूर्णपणे कमी केलेली आहे. त्यानंतर जाणून घेऊया त्याच्यामध्ये पान नंबर 45 वरती भागाकाराची संश्लेषक जी पद्धत आहे त्याखाली भागाकाराची रेषीय पद्धतीने पुढील करता येईल, ती भागाकाराची रेषीय पद्धती कमी करण्यात आलेली आहे तुमच्या लक्षामध्ये 45 पान नंबरवरील. त्यानंतर पान नंबर 46 वरील रेषीय पद्धत सराव संच 3.3 मधील, तर खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा. यामधील उदाहरण 5वे आणि उदाहरण 6वे पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे पान नंबर 52 वरती कृती 2 ती कमी केलेली आहे, पुस्तकामध्ये आहे दिलेलं पहा. पान नंबर 52 वरील कृती आपण कोरडवाहू शेती करणाऱ्या त्यानंतर सराव संच 3.5 मधील प्रश्न क्रमांक 10, 11, 12, 13 आणि त्यामधील उपप्रश्न हे कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सराव संच 3.6 मधील पान नंबर 55 वरती प्रश्न दुसरा आहे. प्रश्न दुसऱ्यामधील प्रश्न 5वा, 6वा आणि 7वा कमी करण्यात आलेला आहे. तर संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील 11, 12, 13, 14, 15 हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न कमी केलेले आहेत, याची नोंद घ्यावी. आणि हे सर्व प्रश्न आपल्याला फक्त या वर्षासाठीच कमी केलेले आहेत, कारण कोविड या महामारीमुळे शाळा रेग्युलर सुरू होऊ शकलेल्या नाहीत, त्यामुळे हा 25% सिलेबस कमी केलेला आहे. त्यानंतर प्रकरण 4 गुणोत्तर प्रमाण या प्रकरणातील आपण पाहूया. तर या प्रकरणामध्ये पान नंबर 61 वरील सोडवलेलं जे उदाहरण आहे, उदाहरण क्रमांक 5 हे कमी करण्यात आलेलं आहे.
त्यानंतर सराव संच 4.1 मधील प्रश्न दुसऱ्यामधील उपप्रश्न 5वा आणि 6वा हा कमी करण्यात आलेला आहे. तुम्हाला दिसावं यासाठी मी कलर दिलेला आहे त्याला. त्यानंतर उदाहरण पान नंबर 61 वरील प्रश्न क्रमांक 7 आणि 8 हे उदाहरण कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 4.1 मधील प्रश्न 4था पान नंबर 64 वरील 3रं, 4थं आणि 5वं उदाहरण. त्यानंतर प्रश्न 5वा, प्रश्न 6वा आणि प्रश्न 7वा हा कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पान नंबर 70 वरील कृती सराव संच 4.3च्या आधी जाड कागदाचे 5 तुकडे घ्या वगैरे अशा आहेत. तर ती कृती पूर्णपणे तुमची कमी केलेली आहे. त्यानंतर सराव संच 4.3च्या खाली जी कृती दिलेली आहे ती कृती कमी केलेली आहे. सराव संच 4.4 मधील उदाहरण क्रमांक 74 पान नंबरवरती प्रश्न 3ऱ्यामधील उपप्रश्न 3रा, 4था, 5वा हा कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पान नंबर 76 वरील प्रश्न 3रा आणि 4था सोडून दिलेले जे उदाहरण आहेत ते कमी करण्यात आलेले आहेत पहा. त्यानंतर सराव संच 4.5 मधील प्रश्न क्रमांक 5 पान नंबर 77 वरील आहे सराव संच 4.5 आणि त्यामधील प्रश्न 5वा आणि प्रश्न 6वा त्याखालील दिलेली कृती कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पान नंबर 78 वरती प्रश्न 9वा जो ABCD प्रमाणात असतील तर सिद्ध करा तो 9वा प्रश्न आणि त्याच्यातील उपप्रश्न कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 11, 12 आणि 13 हे 3ला 3 प्रश्न कमी करण्यात आले या वर्षासाठी. त्यानंतर आपण 5वे प्रकरण पाहूया. 5व्या प्रकरणामध्ये पान नंबर 85 वरती पहा. एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा लोप करणे हे जाणून घेऊया. जे उदाहरण दिलेले आहेत 2 सोडून आपल्याला ते कमी करण्यात आलेले आहेत. त्यानंतर सराव संच 5.2 मधील पान नंबर 91 वरील प्रश्न क्रमांक 7, 8, 9, 10 हे पूर्णच्या पूर्ण कमी केलेले आहेत पहा. तर याचा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे प्रश्न परीक्षेला या वर्षासाठी येणार नाही आहेत. त्यानंतर संकीर्ण प्रश्न संग्रह 5 मधील प्रश्न दुसऱ्यातील उपप्रश्न 5वा आणि 6वा हा कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, 6, 7, 8, 9, 10 हे स्टार केलेले आहेत. आव्हानात्मक प्रश्न आहेत हे. तर हे सुद्धा कमी केलेले आहेत. त्यानंतर पान नंबर 93 वरती आपलं अर्थनियोजन हे प्रकरण आहे. आपण जाणून घेऊया त्यामधील कोणकोणता सिलेबस कमी केलेला आहे तो. पान क्रमांक 98 वरील उपक्रम म्हणून दिलेला आहे पहा. पालकाच्या मदतीने तुमच्या घरातील आठवड्याचा जमा खर्च लिहून काढा वगैरे असं दिलेलं आहे. तर ते उपक्रम कमी केलेला आहे. त्याखाली दिलेली कृती ती सुद्धा कमी केलेली आहे. सराव संच 6.1 मधलं उदाहरण कमी केलेलं नाही आहे. त्यानंतर पान क्रमांक 103 वरील सारणी ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिकांचं जे उत्पन्नाचं दिलेलं आहे तर ते पूर्णपणे कमी केलेलं आहे. त्याखाली उपक्रम म्हणून दिलेला आहे ते सुद्धा कमी केलेलं आहे.
तर वरील सारण्या व्यक्तीचे मिळणारे विविध सवलती उपयोग करून आयकरची गणना कशी करण्याची सारणी ही कमी केलेली आहे. त्यानंतर पान नंबर 106 वरील सराव संच 6.2 मधील प्रश्न पहिल्यातील 5वा उपप्रश्न आहे तो कमी करण्यात आलेला आहे. त्यानंतर संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 मधील प्रश्न 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि त्याखाली सांगितलेलं आहे जी ICTचा टूल लिंक दिलेली आहे ती सुद्धा कमी करण्यात आलेली आहे या वर्षासाठी पान नंबर 107 वरील. त्यानंतर प्रकरण 7व सांख्यिकी या प्रकरणातील कोणकोणता सिलेबस कमी केलेला आहे ते पाहू आपण. सराव संच 7.1 पान नंबर 111 मधील जी त्याच्या खालची जी कृती आहे राज्य आणि आसाम बिहार राज्याचे नाव दिलेले आहेत आणि सारणी पूर्ण करायची आहे स्तंभालेखाची शतमान स्तंभालेखाची तर ती कमी केलेली आहे. त्यानंतर पान नंबर 112 वरील विचार करूया हा सुद्धा घटक कमी केलेला आहे. त्यानंतर चला चर्चा करू यामध्ये त्याच्या खाली जे दर्शवणारी माहिती स्तंभालेखांनी काढणे योग्य ठरेल ते सुद्धा कमी केलेलं आहे. त्यानंतर आपण आणखीन कोणता घटक कमी केलेला आहे ते पाहू आपण. 7.3 सराव संच 7.3 मधील प्रश्न क्रमांक 6 पायची 50 दशांश स्थळापर्यंत किंमत जे उदाहरण आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 प्रश्न क्रमांक 10 हे दोन्ही उदाहरणं पान नंबर 119 वरील कमी केलेले आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्यानंतर 7.4 सराव संच त्यामधील प्रश्न 4 कमी संचित वारंवारता तयार करण्याचा आहे तो उदाहरण कमी केलेला आहे. त्यानंतर सराव संच 7.5 मधील प्रश्न 7वा नीट लक्ष घ्या. सराव संच 7.5 मधील प्रश्न क्रमांक 7वा, 8वा, 9, 10, 11, 12, 13 प्रश्न क्रमांक 13 एवढे कमी केलेले आहेत. आणि संकीर्ण प्रश्न संग्रह 7 मधील उदाहरण क्रमांक 7 आणि 8 हे कमी केलेले आहेत. त्यानंतर गणिताची जी गंमत दिलेली आहे पास्कलच्या त्रिकोणी किंवा मेरू प्रस्तर हे सुद्धा कमी करण्यात आलेलं आहे. तर आपण सर्वांनी जो सिलेबस पाहिलेला आहे कोणता कमी करण्यात आलेला आहे ते सर्वांना मी माझ्या पद्धतीने सांगितलं आहे. या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काही जास्त डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर संकेतस्थळावरती आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या संकेतस्थळावरती याची माहिती अनेक दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ही एक मदत व्हावं यासाठी केलेली आहे. तर कोविड महामारीमुळे शाळा रेग्युलर होऊ शकल्या नाहीत याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने हा 25% सिलेबस कमी केलेला आहे. ठीक आहे.